नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील भूगोल याच्यावरील काही नोट्स। तर मित्रांनो बघा, ही इमेज किती सुंदर पद्धतीने मांडली आहे। तर याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिली आहे, ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतो। तर पहिला आहे कुठलं बघा, महाराष्ट्रातील पहिलं विद्युतीकरण जिल्हा म्हणजे पूर्ण विद्युतीकरण त्या जिल्ह्याचं झालेलं आहे। असा कुठला जिल्हा आहे तर वर्धा जिल्हा। ओके। तर मित्रांनो, दुसरा आहे ऑप्शन महाराष्ट्राची बी बियाणे राजधानी। महाराष्ट्रामध्ये बी बियाणं असणारी राजधानी कुठली आहे तर जालना। महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी आहे पुणे। तर चौथा ऑप्शन आहे पर्यटन राजधानी। ओके। तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर। आणि पाचवा आहे पहिला पर्यटन जिल्हा। आपला पहिला पर्यटन जिल्हा कुठला आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग येतो कधी तर रत्नागिरीनंतर। ओके। तर पुढचा आहे ऐतिहासिक राजधानी। तर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे कोल्हापूर। महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे कोल्हापूर। तर मित्रांनो, चला आपण पुढे जाऊया। पहिला आहे राष्ट्रीय पातळीवरचं। ओके। राष्ट्रीय फूल आपलं कुठलं आहे तर कमळ। त्यानंतर राष्ट्रीय वृक्ष कुठला आहे तर वड। त्यानंतर मित्रांनो, राष्ट्रीय फळ कुठला आहे आंबा। त्यानंतर राष्ट्रीय प्राणी कुठला आहे आपला तर वाघ। राष्ट्रीय पक्षी कुठला आहे तर मोर। ओके। मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे। आणि आपली राष्ट्रीय नदी कुठली आहे, सगळ्यात मोठी नदी आहे गंगा। ओके। त्यानंतर आता राज्याविषयी आपण गोष्टी ऐकणार आहोत। ओके। तर बघा, पहिलं फूल आहे आपलं राज्याचं मोठा बोंडारा। ओके। मोठा बोंडारा। त्यानंतर आहे पक्षी हरियाल पक्षी। ओके। हा पक्षी म्हणजे तो कबुतरासारखा दिसतो थोडासा। त्यानंतर वृक्ष आहे आंबा वृक्ष। ओके। आंबा वृक्ष हे राज्यवृक्ष आहे आपलं। त्यानंतर आपलं नृत्य कुठलं आहे, आपलं नृत्य आहे लावणी नृत्य। ओके। लावणी नृत्य। त्यानंतर आपला खेळ कुठला आहे, खेळ आहे कबड्डी खेळ। ओके। कबड्डी खेळ। त्यानंतर आपला राज्य प्राणी कुठला आहे तर शेकरू हा म्हणजे कसं खारीसारखा असतो, खारीसारखा दिसतो। आणि त्याच्यानंतर आपलं राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन। त्याचं नाव काय आहे ब्लू मॉर्मॉन। मित्रांनो, पुढचा टॉपिक आहे राज्य कांदळवन वृक्ष। ओके। राज्य कांदळवन वृक्ष। तर मित्रांनो बघा, इथे कांदळवन दिलेलं आहे आपल्याला। पांढरी चिप्पी याला काय म्हणतात तर कांदळवनातील ॲपल सुद्धा म्हणतात। हे जे खाली दिलेले आहे पांढरी चिप्पी। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आपल्या चॅनलवर। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।